आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहूया। मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या जरांगेंना अखेर गणपती पावलाय। 5 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या 8 पैकी 6 प्रमुख मागण्या मान्य झाल्या। तुमच्या ताकदीवर जिंकलो अशी विजयी घोषणा यावेळी जरांगेंनी दिली। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांच्या हातून लिंबू पाणी घेत अखेर जरांगेंनी 5 दिवसांचं उपोषण सोडलं। यानंतर सगळ्या मराठा आंदोलकांना मुंबई सोडण्याचे आदेश जरांगेंनी दिलेत। हैदराबाद गॅझेटियर तातडीने लागू करण्यात येणार आहे, तर सातारा गॅझेटियर मधल्या त्रुटी दूर करत 15 दिवसात जीआर काढण्याचं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलंय। त्याचवेळी मराठा आणि कुणबी एकच आहेत ही जरांगेंची प्रमुख मागणी होती। या मागणीचा जीआर काढण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी सरकारच्या वतीनं मागण्यात आलाय। त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला आलेलं हे मोठं यश म्हणावं लागेल। फडणवीसांना जरांगेंनी टार्गेट केलं, पण फडणवीसांनीच त्यांना न्याय दिला असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय। ओबीसी समाजाला न दुखावता मराठा समाजाला न्याय दिला असं राणे म्हणाले। हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला असं त्यांनी म्हटलंय। मराठा समाजानं जेव्हा जेव्हा गुलाल उधळला तो फडणवीसांच्याच कार्यकाळात, याची दखल मराठा समाजानं घ्यावी असंही ते म्हणाले। प्रत्येक मराठा समाजाच्या प्रत्येक नागरिकांनी, युवकांनी आज आदरणीय फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे की शेवटी तुम्ही देवाभाऊंना टार्गेट करता, आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या बद्दल अपशब्द करता, पण तोच माणूस शेवटी तुम्हाला न्याय देतोय। पहिल्यांदा टिकणारं आरक्षण राणे समितीच्या अनुसार कोणी दिलं असेल तर ते फडणवीस साहेबांनी दिले होते। आज पण अगर तुम्ही प्रामुख्याने बघितलं ना, ओबीसी समाजाला दुखवलं आणि मराठा समाजाला न्याय दिला। जे काय तोडण्याचे जे प्रयत्न होत होते जातीच्या नावाने, ते आमच्या फडणवीस साहेबांनी थांबून दाखवले, म्हणून त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच। राज्य मंत्रिमंडळाची आज 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण माहिती अवगत केली जाईल। यावेळी ओबीसी मंत्री जीआर संदर्भात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारनं पूर्ण करतात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला। तसाच जल्लोष मनोज जरांगे पाटलांच्या मूळ गावी मातोरी या गावी ग्रामस्थांकडून करण्यात आला। यावेळी जरांगे पाटील यांच्या आईला पेढे भरवून गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला, तर सरकारनं दगाफटका न करता या निर्णयांची योग्य अंमलबजावणी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। मनोज जरांगेंच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला। जरांगेंच्या पत्नी सौमित्रा, मुलगी पल्लवी आणि मुलगा शिवराज यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला। जरांगेंच्या घराबाहेर आतिषबाजी करण्यात आली। सरकारनं यापुढे समाजाची फसवणूक करू नये असं म्हणत जरांगेंच्या पत्नी सौमित्रा यांनी सरकारचे आभार मानले। मराठा समाजाच्या 70 वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळालं असून समाजासाठी हा सुवर्ण दिवस असल्याचं म्हणत जरांगे यांचा मुलगा शिवराज जरांगे यांनी आपली भावना व्यक्त केली। आज जरांगे पाटील 5 दिवस उपोषण करत होते। आज तुमच्या लढ्याला यश आलं, काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो। उपोषण सुटलं, आरक्षण भेटलं, सरकारने यापुढे फसवणूक करू नये। गेल्या आमच्या मराठा समाजाला 70 वर्षापासूनच्या लढ्याला आज यश मिळालं। मराठ्याच्या इतिहासातला सुवर्ण दिवस आहे आणि हा दिवस इतिहासाच्या पानावर कोरला जाईल। मराठा समाजाला जे आरक्षण भेटले ते आता कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण आणि सरकारने आता राहिलेले मुद्दे लवकरात लवकर मार्गी लावून आरक्षणाची अंमलबजावणी करून टाकतात। जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आणि समाजासाठी लढतायत आणि आज कुठं सरकारने त्यांना ओबीसी आरक्षणासाठी जाण्यासाठी मार्ग मोकळा केला। नक्कीच खूप आनंद होतो। 2 वर्षाचा लढा आज यशस्वी झाला। मराठ्यांसाठी सगळ्यात मोठा सण, खूप आनंद होतो। गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी आज महायुतीतील आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांच्या घरी होणाऱ्या स्नेहभोजन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत। मराठा आरक्षणाचा विषय यशस्वीरित्या निकाली काढल्यानंतर पहिल्यांदाच 3ही पक्षाचे प्रमुख नेते एकाच कार्यक्रमात दिसतील। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय।
गोविंद पानसरेंच्या हत्येच्या तपासावर देखरेख ठेवणं आवश्यक नसल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता. त्याविरोधात पानसरेंच्या कुटुंबियांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारकडे उत्तर मागवलंय. 1 सप्टेंबरला ही सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या 2 जानेवारीच्या आदेशाविरुद्ध पानसरे कुटुंबियांनी याचिका दाखल केली होती. आणि शीना बोरा हत्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते. इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी मुखर्जीनं सीबीआय आरोपपत्रावर सवाल उपस्थित केलेत. शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपपत्रावर तिनं सवाल उपस्थित केलेत. आरोपपत्रातील जबाब खोटे, काल्पनिक असल्याचा दावा विधी मुखर्जीनं केलाय. विधी मुखर्जीनं सीबीआयच्या तपासावरच सवाल केलेले आहेत. कोरे कागद, ईमेल कॉपींवरती सह्या घेतल्याचा कोर्टात दावा करण्यात आलेला आहे. बीडच्या परळी रेल्वे स्थानक परिसरात 6 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आज नागरिकांकडूनच परळी बंदची हाक देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट रोजी आईवडिलांसोबत आलेल्या 6 वर्षाच्या मुलीवर नराधमानं अत्याचार केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवत त्याला 5 तासात अटक केली. आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सदरील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज दिवसभर परळीतील बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. आजच्या परळी बंदला विविध पक्ष आणि संघटनांनी याआधीच पाठिंबा जाहीर केलाय. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील कडवई गावातल्या वाणीवाडी बाजारपेठ इथल्या स्मशानभूमीमध्ये जाण्याची वाट बिकट आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं अंत्ययात्रा नदीतून काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. मानवी साखळी करत अंत्ययात्रा स्मशानभूमीत नेण्यासाठी कसरत करावी लागते. उपराजधानी नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आणि या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरची जगातील उत्कृष्ट पायाभूत शहर म्हणून नवीन ओळख निर्माण केल्याबद्दल महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कामठी मार्गावरील डबल डेकर हा जगातील डबल डेकर व्हायडक्ट आहे. मेट्रो आणि हायवे वाहतुकीसाठी 5.637 किलोमीटर लांबीचा सिंगल कॉलमवरती हा उभा आहे. या पुलासाठी 1650 टन स्टीलचा वापर करण्यात आलाय. मुंबई विद्यापीठाच्या 28 मे 2025च्या परिपत्रकानुसार 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025 दरम्यान दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे. मात्र या सुट्टीमध्ये कोणत्याही परीक्षा घेऊ नयेत अशी विनंती महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेनं मुंबई विद्यापीठाकडे पत्राद्वारे केली आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दिवाळी सुट्टीच्या कालावधीत काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. दिवाळीसाठी अनेक प्राध्यापक व विद्यार्थी गावी किंवा शहराबाहेर जाण्याचं नियोजन करतात आणि त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमध्ये कोणत्याही परीक्षा घेऊ नयेत अशी विनंती संघटनेनं केलेली आहे. बातमी 11वी प्रवेशासंदर्भातली ऑगस्ट अखेरीस सुरू झालेली दुसरी विशेष फेरी ही 11वी प्रवेशाची अंतिम फेरी असेल असं शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरी 11वी प्रवेशाचा गोंधळ अजूनही कायम आहे. 11वी प्रवेशासाठी आणखी एक फेरी घेण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आलं असून 3 सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. दरम्यान आतापर्यंत प्रवेश अर्जाचे दोन्ही भाग भरणाऱ्या 13,43,969 पैकी 13,12,882 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेत. त्यापैकी 31,187 विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहेत. भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आता 1 कोटीचं विमा संरक्षण मिळणार आहे. रेल्वेनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महत्त्वपूर्ण विमा संरक्षण देणारा करार स्टेट बँक ऑफ इंडियासोबत केलाय. त्यानुसार एसबीआयमध्ये पगार खातं असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना अपघाती मृत्यूच्या वेळी 1 कोटी रुपयांचं विमा संरक्षण मिळेल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सोमवारी हा करार झाला. देशभरामध्ये 7 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांचं पगार खातं एसबीआयमध्ये आहे. त्यामुळे हा करार कर्मचारी कल्याणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जातं. उत्तराखंडमध्ये सेवामुक्त अग्निवीरांना शासकीय नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण मिळणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता निवृत्त अग्निवीरांना पोलीस कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर, प्लाटून कमांडर, पीएसी, फायरमन, अग्निशमन अधिकारी, द्वितीय कैदी, उपजेलर, वनरक्षक, वननिरीक्षक, उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल, अंमलबजावणी कॉन्स्टेबल या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. तर शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी अनुग्रह रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. शहीदांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी रक्कम 10 लाखांवरून 50 लाख रुपये केली आहे. परमवीर चक्र विजेत्यांनी त्यांची रक्कम 50 लाखांवरून 1.5 कोटी रुपये तसंच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीचा निर्णयही घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी उमर खालिद, शर्जील इमाम यांच्यासह 7 जणांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळलाय.
न्यायाधीश नवीन चावला आणि शालिंदर कौर यांच्या खंडपीठानं हा निकाल दिलाय. या प्रकरणातील युक्तिवाद आधीच पूर्ण झाले होते. जुलैमध्ये या प्रकरणावरचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला होता. दरम्यान आरोपी 2020 पासून तुरुंगात असून त्यांनी जामीन अर्ज फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एकापेक्षा जास्त मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदवल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते पवन खेरा यांना दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी नोटीस बजावली आहे. नवी दिल्लीच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी खेरा यांना बजावलेल्या नोटिशीची प्रत एक्सवर प्रसिद्ध केली. खेरा यांना 8 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आलंय. खेरा यांचं नाव नवी दिल्ली आणि जंगपुरा या 2 मतदारसंघात नोंदवण्यात आल्याचं आढळलंय. या मुद्द्यावरून भाजपनं काँग्रेसवर टीका केली आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये सर्वात मोठी व्हिक्टरी डे परेड काढण्यात येणार आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानवर मिळवलेल्या विजयानिमित्त हे संचलन केलं जातं. यावर्षी या परेडला रशियाचे अध्यक्ष पुतीन, उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन, इराणचे अध्यक्ष मसूद यांच्यासह 26 देशांच्या अध्यक्षांना आमंत्रण आहे. या परेडच्या माध्यमातून चीन आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहे. अमेरिकेला यातून विशेषतः आव्हान देण्याचा चंग चीननं बांधलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांनाही या परेडचं आमंत्रण आहे. या परेडमध्ये तब्बल 40,000 चीनी सैनिक सहभागी होतील. भारतानं या परेडपासून काहीसं अंतर राखलेलं आहे. राज्याच्या विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांना मंजुरी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना देण्यासाठी कोणतीही कालमर्यादा राहणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. काही प्रकरणांमध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी विलंब केल्यामुळे सरसकट निश्चित कालमर्यादा निर्धारित करता येत नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. तसंच राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाबद्दल स्वतंत्र प्रकरणांचा अर्थ न लावता केवळ राज्यघटनेच्या तरतुदींचा अर्थ लावला जाईल असंही घटनापीठानं स्पष्ट केलंय. विधेयकांना मंजुरी देण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कालमर्यादा असावी का आणि त्याबाबतची कार्यपद्धती या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14 प्रश्न उपस्थित केले. त्यावर सुनावणी सुरू आहे. विशिष्ट प्रकरणांमध्ये राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी कोणताही निर्णय न घेता विधेयक अडवून धरल्यास कालमर्यादेचे निर्देश दिले जाऊ शकतात असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. आजही या प्रकरणावर सुनावणी सुरू राहील. भारत अमेरिका व्यापार करारावरील अनिश्चितता आणि देशांतर्गत शेअर बाजारावरील कमकुवतपणामुळे आंतरबँक परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी 5 पैशांनी घसरून 88.15 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर आला. याशिवाय देशांतर्गत शेअर बाजारातून सतत होणारा परकीय भांडवलाचा प्रवाह किंवा डॉलर मजबूत होणं यामुळे रुपयाची कमजोरी आणखी वाढू शकते. चेन्नईमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश झालाय. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 60 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय. इथिओपियाहून आणलेलं 5 किलो 618 ग्रॅम कोकेन जप्त केलंय. या प्रकरणी 2 तस्करांना अटक करण्यात आली आणि त्यापैकी एक जण हिमाचल प्रदेशच्या चंबामधील रहिवासी असून दुसरा उत्तराखंडच्या बागेश्वरमधील आहे. दोन्ही आरोपी यापूर्वीही अनेकदा ड्रग्ज तस्करीमध्ये सहभागी होते. साताऱ्यातल्या कोयना धरणात पाऊस सुरू असल्यानं कोयना धरण 99% भरले आणि त्यामुळे कोयना धरणाचे सगळे दरवाजे तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून कोयना नदीपात्रामध्ये 15,700 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. कोयना धरण परिसरात पश्चिम घाटात पावसाचा जोर पुन्हा वाढू लागलाय. त्यामुळे धरणाचे दरवाजे 1 फूट 6 इंचानं उघडलेले आहेत. मराठवाड्यातील दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या परभणीच्या येलदरी धरणाचे पुन्हा एकदा 10 पैकी 6 दरवाजे उघडण्यात आलेत. पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रामध्ये सोडण्यात आला आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेला पाऊस आणि खडकपूर्णा धरणातील विसर्गामुळे येलदरीतून पाण्याचा विसर्ग केला जातोय. तर पाऊस वाढला तर हा विसर्गही वाढवला जाऊ शकतो. काल 7 दिवसांनी गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आता मुंबईतील सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतायत. मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीची गर्दी वाढलेली आहे. गणेशोत्सवाच्या 8व्या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झालेत. तर दुसरीकडे सेलिब्रिटी आणि राजकारणीही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत आणि ते सत्र सुरू आहे. आढावा घेतलाय प्रशांत बढे यानं. 7 दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप देऊन आता मुंबईकर जे आहेत ते लालबागच्या राजाच्या चरणी आलेले आहेत. आपण जर बघितलं तर 7 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर नेहमीच लालबागच्या राजाला जे आहे ते प्रचंड गर्दी जी आहे ती भक्तांची होत असते आणि आज देखील आपण जर बघितलं तर काल 7 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि अगदी पहाटेपासूनच लालबागच्या राजाला प्रचंड गर्दी जी आहे ती भक्तांची होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 ते 4 तासाच्या या रांगेमध्ये प्रतीक्षेनंतर कुठेतरी लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते भाविकांना होतं आहे. मुखदर्शनाची रांग त्या मानाने लवकर जी आहे ती पोहोचत आहे. मात्र चरण स्पर्शाची रांग असेल किंवा VIP रांग असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच पुढील आता
3 ते 4 दिवस जे आहे ते लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते करता येईल आणि त्यामुळे आज पहाटेपासूनच महाराष्ट्राच्या विविध भागांमधून हे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची या ठिकाणी आज गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. मग ती मुख्यतः मुखदर्शनाची रांग असो, VIP रांग असो किंवा रहिवाशी गेटची रांग असो, मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते लालबागच्या दर्शनाला पहाटेपासून या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या वाढत असताना समाजात एकोपा टिकवण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना मोठ्या प्रमाणात स्वीकारली जाते. यंदा जिल्ह्यामध्ये तब्बल 255 गावांनी एकत्र येऊन ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे, ज्यामुळे अनावश्यक खर्च आणि वादांना आळा बसण्यास मदत झाली. एक गाव एक गणपती या संकल्पनेमुळे समाजात एकोपा आणि शांतता प्रस्थापित होत असल्याचं दिसून आलंय. गावातील सर्व लोक एकत्र येत असल्यानं गणेशोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करणं शक्य झालंय. आमच्या गावामध्ये एक गाव एक गणपती ही आम्ही कमीत कमी 10 ते 15 वर्षापासून चालवत आहे आणि ह्या गणपती सणामध्ये आमच्या गावचा एक सप्ताह असतो. तो 10 दिवस 8 दिवस कमीत कमी आमचं सर्व मंडळी एकत्र येतात. बाहेरगावी जे असतील मंडळी पुन्हा मुंबई इथं कोणी असले तर या सप्त्यासाठी पूर्ण लोक येतात आणि यात सगळ्यात दोन्ही कार्यक्रम असा मी जोमात आणि जोशमध्ये सगळे मिळून करतो. ही आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. थोड्याच वेळात पुन्हा